आज आपण चक्कीपासून थालीपीठ किंवा पराठे करणार आहोत। त्यासाठी हा कापलेला भोपळा आपण म्हणू शकतो किंवा त्याला चक्की पण म्हणतात। ही चक्की आहे, ही चक्की किसून घ्यायची आहे। ही किसून घेऊया। हा भोपळा आपण आता किसून घेत आहोत। किसणीच्या सहाय्याने अतिशय छान बारीक होतो हा भोपळा। अशा प्रकारे पूर्णपणे किसून घ्यायचा आहे। भोपळ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। दुधी भोपळा, डांगा भोपळा आणि हा एक वेगळा प्रकार आहे। याला दुसरं नाव काही लोक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नाव दिलेलं आहे। याला चक्की पण म्हणतात। तर ही चक्की अशा प्रकारे आपण किसून घेत आहोत। आता आपण चक्कीचे थालीपीठ करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य या परातीमध्ये आपण बघूया। कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आहे, हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, त्याच्या शेजारी मीठ आहे, सेंधव मीठाचा वापर आपण करत आहोत, हळद, तीळ, ओवा आणि कच्ची चिक्की जी आहे ती चिक्की आपण किसून घेतलेली आहे। आणि आता त्यामध्ये थोडंसं जिरे घेत आहोत आणि वेगवेगळे जे पीठ आहेत ते पीठ या ठिकाणी तांदळाचं थोडंसं पीठ आहे, बेसन पीठ थोडंसं आहे आणि महत्त्वाचं त्या ठिकाणी ज्वारीचं पीठ आहे। तर हे सर्व सामग्री आता आपण एकत्र केलेली आहे। आणि त्यानंतर आपण आता अगोदर लसूण आणि हिरवी मिरची जी कापून घेतलेली आहे ती आपण सध्या लाईट नसल्या कारणाने आपण ती कुटून घेणार आहोत। छोटा खलबत्ता आहे, त्या खलबत्त्याच्या सहाय्याने आता आपण त्याची पेस्ट करणार आहोत आणि मग हे सर्व एकत्र करून घेणार आहोत आणि मळून घेणार आणि मग पुढची प्रोसिजर आपण बघूया। हिरवी कापलेली मिरची आणि लसूण छोट्या खलबत्त्यामध्ये टाकून त्याचं आपण चटणी करत आहोत किंवा पेस्ट तयार करत आहोत। आणि ही पेस्ट मग आपण या सर्व पदार्थामध्ये एकत्र करून ते मळून घेणार आहोत। आज लाईट नसल्या कारणाने आपण मिक्सरमधून काढण्यापेक्षा या ठिकाणी अशा प्रकारे छोट्या खलबत्त्यामध्ये ते कुटून घेत आहोत, त्याची पेस्ट करत आहोत, त्याची चटणी करत आहोत। चटणी म्हणजे तो पदार्थ चांगला ठेचून एकदम बारीक मऊ केला म्हणजे त्याला म्हणायचं चटणी किंवा पेस्ट म्हणू शकतो। लसूण आणि हिरवी मिरची हे एकत्र करून ते अशा प्रकारे आपण खलबत्त्यामध्ये कुटून अतिशय बारीक पेस्ट त्याची करणार आहोत। आता हे सर्व पदार्थ एकत्र करून घेत आहोत। अशा प्रकारे हे सर्व पदार्थ आपण आता एकत्र करून घेत आहोत। यालाच मळणे असंही म्हटलं जातं। मळण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपण करत आहोत। अतिशय छान वास येत आहे। कोथिंबीर, बाकीचे जे काही वेगवेगळे पदार्थ आपण टाकलेले आहेत ते सगळे अतिशय खुशबूदार पदार्थ आहेत। ओवा आहे, तीळ आहे, बेसन पिठाचाही छान वास येतो। भूक लागल्यासारखं वाटू लागतंय आता। तर वासच इतका छान वाटतोय, मग तयार केल्यानंतर आणखी छान वाटेल। ही मळण्याची प्रक्रिया आहे। सर्व पदार्थ एकत्र करून ते मळून घेत आहोत। पोळी करण्याकरता किंवा ज्वारीची भाकरी करण्याकरता जसं आपण पीठ आणि पाणी टाकून ते मळून घेतो त्या पद्धतीने सर्व पदार्थ एकत्र करून मळून घेत आहोत।
मीठ असं कसं तुम्ही आपण थोडीशी त्याची टेस्ट पाहिली, थोडंसं मीठ कमी आहे असं वाटलं म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे मीठ आपण सेंधव मीठ प्रकारचं त्या ठिकाणी वापरत आहोत किंवा आपण खडे मीठसुद्धा वापरू शकतो. परंतु टाटा नमक किंवा जे पावडर स्वरूपामध्ये जे काही मीठ मिळतं त्या मिठाचा वापर करायचा नाही, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आता हे छानपैकी मळण्याची प्रोसिजर चालू आहे. चांगल्या प्रकारे मळून घेतलं जात आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून फिरून घेतलेलं आहे. हे अशा प्रकारे एक फडकं आपण स्वच्छ शुभ्र घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर हा जो गोळा आहे तो गोळा ठेवून अशा पद्धतीने ते थापलं जातं. थापण्याची ही प्रक्रिया अशा प्रकारे केली जाते. इकडे तवाही गरम होत आहे, तेल लावून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने थालीपीठ आपलं आता तयार होत आहे. त्याला छोटे छोटे छिद्र पाडले म्हणजे आणखी दिसायला छान दिसतं. आणि आता हे आपण अशा पद्धतीने तव्यावर टाकत आहोत. छान थोडंसं पाणी फिरवून घ्यायचं. त्यावर आपण झाकण टाकून ठेवत आहोत म्हणजे वाफ आतल्या आत कोंडली जाईल आणि ते चांगल्या प्रकारे पक्व होईल, शिजेल, भाजेल. हे वाफेवर या ठिकाणी शिजत आहे. 1 मिनिट 2 मिनिट अशा प्रकारे हे शिजू द्यायचं आहे. हे दुसरंही आता तयार करून घेतलं. अशा प्रकारे हे वाफ कोंडून राहिलेली होती. थोडंसं तेल टाकत आहोत आणि आता ते परतवणे ची प्रक्रिया होत आहे. अच्छा, छान, अतिशय खमंग वास येत आहे. चांगलं ते भाजलेलं आहे आणि आता ही दुसरी बाजू पण भाजून घेत आहोत. तर अशा प्रकारे हे थालीपीठ आपण चक्कीचं बनवलेलं आहे. त्यामुळे याचा आपल्याला बराच फायदा होणार आहे. पोटाचे जे काही आजार आहेत, पोटाच्या ज्या तक्रारी आहेत, त्यासाठी हे थालीपीठ अतिशय उपयुक्त आहे. कारण चक्की जे आहे ते अतिशय पाचक आहे. त्यात टाकलेले वेगवेगळे घटक आपण पाहिले. ओवा टाकलेला होता, हिरवी मिरची, लसूण तर अतिशय पाचक आहे. त्यानंतर बाकी घटक पण त्यामध्ये जे आहेत ते सगळे पाचक होते. त्यामुळे हे पचनासाठी, पचनाचे विकार असणाऱ्या लोकांसाठी हे अतिशय
महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे चक्की आपण भाजी स्वरूपामध्ये फारसं खाणं आवडत नाही आपल्याला, परंतु या पद्धतीने खाल्लं तर हे खायलाही अतिशय रुचिकारक आहे, रुचिवर्धक आहे. खाण्यास देखील आपल्याला छान वाटते, त्याचा वासही सुंदर येतो आणि आपली भूक त्या ठिकाणी वाढू लागते. अशा लोकांसाठी अशा प्रकारे हा थालीपीठाचा प्रयोग महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही आपण करत आहोत हे सर्वांना हे येणं अतिशय आवश्यक आहे. जो व्यक्ती जितक्या वयाचा असेल तेवढे पदार्थ त्याला करता आले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक मुलाने मुलीने हे प्रकार स्वतःहून करून त्या ठिकाणी खाणे आवश्यक आहे. फक्त आईच्या हाताने केलेली वस्तू खायची नाही, तर स्वतः करून आईलाही खाऊ घालायची, इतरांनाही खाऊ घालायची आणि स्वतःही खायचे आहेत. त्यामुळे काय होणार आहे, आपलं शरीर स्वास्थ्य व्यवस्थित राहणारच आहे. परंतु बाहेर जाऊन जे वेगवेगळे पदार्थ आपण खातो की जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नसतात, रुचिकर असतात परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नसतात, असे पदार्थ आपण खायचे टाळू शकतो. म्हणून प्रत्येकाने हे घरच्या घरी करायला शिकायचे आहे.